नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद विथ रंजना चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज बनवलेली आहे मी जिरा खारी. बघा किती छान खुसखुशीत झालेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. पावसाळा चालू झालेला आहे तर गरमागरम चहा आणि खारी तर झालीच पाहिजे. चला दाखवते मग कशा पद्धतीने मी बनवलेली आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, तर व्हिडिओ नक्कीच बघा. तर इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे, बघू शकता. याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकूया आणि ओवा क्रश करून टाकूया. आता इथे मी जिरे टाकणार आहे, कारण मी जिरा खारी बनवणार आहे. आपल्याला जर का जिरे नसेल टाकायचे तर आपण स्किप करा, पण छान लागतात जिरेसुद्धा खारीमध्ये. आता छान मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता यामध्ये आपण टाकणार आहोत तूप किंवा तेल. तर मी तूप घेतलेलं आहे आणि तूप गरम करून म्हणजे की नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे, बघू शकता. कडकडीत वगैरे मी काही केलेलं नाही. मोहन खारीसाठी नाही करायचं तसं. तर मी 3 चम्मच एवढं तूप घेतलेलं आहे. आपण तेलही घेऊ शकता. आता हे छान आपल्या पिठाला लावून घ्यायचं आहे तूप. अशा पद्धतीने चोळून बघू शकता. सर्व तूप मी लावून घेतलेलं आहे बघा. एक गोळा तयार होतो असा पिठाचा. आता आपलं छान लागलेलं आहे. आता आपण नॉर्मल पाणी घेऊन हा घट्ट गोळा मळून घेणार आहे. हा पिठाचा गोळा बनवताना आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही लगेच. थोडं पाणी ॲड करूनच मळायचं आहे, म्हणजे जास्त घट्टही नको आणि पातळ तर अजिबातच नको. तर बघू शकता या पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे. दाखवते. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता आपण याला 10 मिनिटासाठी ठेवून देणार आहोत, बघू शकता. 10 मिनिट झाले होते. आता बघूया. बघा छान पिठाचा गोळा मुरलेला आहे आपला. आता परत एकदा याला छान मळून घेऊया. जास्त पण मळायची गरज नाही आहे. जास्त मळत घेतल्यावर आपल्याला खारीला जास्त लेयर येत नाहीत. आता छोटे छोटे गोळे करून घेते मी, बघू शकता. अशा पद्धतीने सारखेच गोळे करायचे आहे आपल्याला. बघा सर्व गोळे करून घेतलेत मी. 8 गोळे केलेले आहेत मी. आता आपण साठा बनवूया. त्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे. तर कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे मी 3 चम्मच. चम्मच खूप मोठाही नाही आणि छोटाही नाही, बघू शकता. 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे. तर त्याच्यात 1 चम्मच मैदा घेणार आहे. मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये तूप किंवा तेल ॲड करायचं आहे. तर मी तूपच ॲड करणार आहे. गरम करून थंड करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकते आणि मिक्स करते. अगोदरच आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे. तुम्हाला दाखवते मी आपल्याला कशा पद्धतीने साठा तयार करायचा आहे. तर मी 3 चम्मच अगोदर ॲड केला आहे आणि मिक्स करून घेते. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही साठा बनवायचा नाही आहे आपल्याला. बघू शकता. अजून तेल लागणार आहे. 1 चम्मच मी अजून टाकलेला आहे. एकूण मला किती तेल लागले मी सांगते तुम्हाला. सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा. मी याच्यामध्ये 4 चम्मच तेल एवढं वापरलेलं आहे. चम्मच तुम्ही बघितला आहे मी कोणता घेतलेला आहे. हा एकदम छोटा चम्मच नाही घेतलेला. आता हा साईडला ठेवूया आपण साठा आणि याची छान अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. पहिले अशीच लाटायची, नंतर पीठ लावून लाटायची. पीठ जास्त नाही लावायची, पण पीठ जर का आपण लावलं नाही तर मग जास्त पातळ लाटता येत नाही चपाती. तर थोडंफार पीठ लावून आपल्याला चपाती छान लाटून घ्यायची आहे. जेवढी पातळ होईल तेवढी लाटायची आहे आपल्याला. बघू शकता मी लाटून घेतलेली आहे. दाखवते. थोडं पीठ लावून मी लाटून घेतलेली आहे. बघा एकदम पातळ बनवलेली आहे.
जेवढी पातळ होईल तेवढीच छान आपली खारी बनून तयार होती. आता सर्व मी अशाच चपात्या बनवून घेतल्या आहेत पातळ-पातळ. आता आपण तयार करूया खारी बनवण्यासाठी. तर एक चपाती खाली ठेवून मी त्याला साठा लावून घेणार आहे. तर 1 चम्मच टाकला आहे मी भरून आणि सर्व चपातीवर पसरून लावून घेणार आहे. कडेपर्यंत लावून घ्यायचं आहे आपल्याला छान. हातानेच पसरवायचा आहे म्हणजे सगळीकडे लागतो. त्याच्यावर परत एक चपाती ठेवायची. बघू शकता. परत आपण याच्यामध्ये साठा टाकून परत पसरवून घ्यायचा आहे हाताने. जास्त पण साठा नाही लावायचा आणि जास्त कमीसुद्धा नाही लावायचा. बघू शकता मी अशा पद्धतीने लावलेला आहे. आता परत चपाती ठेवणार आहे. असं करून मी 4 चपात्या टाकणार आहे एका याच्यावर. आपण जास्त पण टाकू शकता 6 किंवा 8, पण मी 4च घेतलेले आहे. बघू शकता. परत लावून घेते. आता 4 चपात्या मी हे करून घेतल्या आहे याच्यावर साठा लावून. आता आपण या पद्धतीने मडपून घ्यायची आहे. परत वरून लावून घेते साठा. पण मडपून घ्यायची आहे. बघू शकता. परत साठा लावून घेतलेला आहे मी. परत या पद्धतीने मडपून घ्यायची आहे. बघू शकता. बघा किती छान बनलेलं आहे. आता आपण लाटून घेऊया याला. याला लाटताना आपल्याला चौकोनी आकारामध्येच लाटायचं आहे आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही आहे आपल्याला. बघू शकता. दाखवते मी तुम्हाला. अजून थोडी लाटते. बघा. एवढी जाड ठेवलेली आहे मी, म्हणजे खारी आपली छान फुलते. जास्त पातळ केलं की मग ती फुलत नाही. आता आपण कट करून घेऊया. कट करून घ्यायची आहे की आपल्याला किती मोठी किंवा छोटी खारी बनवायची आहे त्यानुसार आपण कट करून घेणार आहोत. साईडच्या कडा काढून टाकते. म्हणजे छान चौकोनी खारी तयार होती आपली. बघा या पद्धतीने एवढी खारी बनवणार आहे मी साईज. आपण आपल्या अंदाजानुसार साईज कमी किंवा जास्त करू शकतो. बघा दाखवते मी. किती छान दिसत आहे. आता अशाच पद्धतीने मी सर्व खारी बनवून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता सर्व बनवून घेतलेले आहे मी. आता आपण तळूया. तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तेल तापत असताना आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे, नाहीतर वरून खारी होते पण आतून तशीच राहते, मग ती चिवट झाल्यासारखी होते. त्यामुळे कोमट तेलातच खारी टाकायची आणि कमी गॅसवरच तळू द्यायची छान. जास्त पण कमी गॅस नाही ठेवायचा, थोडासा अगदी वाढवला तरी चालतो, पण जास्त फुल याच्यावर आपल्याला तळायची नाही. आणि एकदाच आपल्याला भरपूर खारीसुद्धा याच्यामध्ये टाकायची नाही. आपोआप खारीवर येते. एकदा टाकल्यावर सारखं फिरवायचं सुद्धा नाही. बघू शकता कशी छान फुलून वरती आलेली आहे.
आणि लेयरसुद्धा दिसत आहेत, तुम्हाला दिसत असतील. बघा किती छान दिसत आहे. अशीच आपल्याला आता तळून घ्यायची आहे छान. हे बघा कलर चेंज झालेला आहे, आपली खारी तळून झालेली आहे. आता मी काढून घेते. एका पेपरवर, टिश्यू पेपरवर किंवा साध्या पेपरवर आपण काढून घ्यायची. बघू शकता. आता मी सर्व खारी याच पद्धतीने तळून घेते आणि नंतर दाखवते. बघा मी सर्व खारी तळून घेतलेली आहे आणि किती छान तळलेली आहे बघू शकता. आपल्याला जसा शेप पाहिजे आपण तसा देऊ शकतो खारीला. मी काही चौकोनी बनवलेली आहे. आता दाखवते तुम्हाला किती छान झालेली आहे बघू शकता. एकदम बेकरी स्टाईल खारी बनून तयार झालेली आहे. आपल्याला ही खारी रेसिपी व्हिडिओ आपल्याला जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये काही चुकले असेल तर माफ करा.